अनालिसिस मी त्याच्यानंतर एक्सेल शीटवर ज्या लोकसभा म्हणजे 5 महिन्यापूर्वी झालेली लोकसभा 2024 ची आणि विधानसभेची 2024च्या निवडणुकीच्या याद्या क्रॉस चेक केल्यानंतर लक्षात येतं की शेवटच्या 3 महिन्यामध्ये 73,200 नावं ही बोगस पद्धतीने दुबार तिबार करून त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि त्याच्यामध्ये माझा 7,000 मतांनी पराभव झालाय. आमचं म्हणणं वारंवार निवडणूक आयोगाला तेच आहे. आज बिहारची निवडणूक झाली ना तर तुम्ही पुढच्या 6 महिन्यांनी बिहारच्या निवडणुकीची यादी ती काय तुम्हाला SIR करायचंय, आणखी नवीन काय RIS करायचंय, जे काय करायचंय ते करा आणि नका त्या ठिकाणी कामाला लागा. पुढच्या 3 वर्षाची लोकसभा आणि पुढच्या 5 वर्षाची लोकसभा दुरुस्त करा. हा एक पहिला भाग. दुसरा भाग आम्ही सातत्याने सांगतोय, आमच्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेच्या झाल्या शेवटच्या 3 दिवसापर्यंत मतदान 20 नोव्हेंबरला होतं. 16 नोव्हेंबर पर्यंत याद्यांमध्ये नावं कट होती आणि नावं नका ऍडिशनल होऊन ऍड होऊन त्या ठिकाणी त्या प्रकारच्या मतदार याद्या त्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या जात होत्या. आमचं म्हणणं क्लिअर आहे, ज्या दिवशी राज्य निवडणूक आयुक्त त्या राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त आचारसंहितेची घोषणा करतात, पुढच्या 60 दिवसांमध्ये या राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत, त्या दिवशी यादी लॉक व्हायला पाहिजे. त्या दिवशी यादीतून एक पण नाव डिलीट व्हायला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर यादीमध्ये नाव समाविष्ट नाही व्हायला पाहिजे आणि ती यादी सेम डे ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी त्या राज्यातल्या विरोधी पक्षापासून सत्ताधारी पक्षाला त्या याद्या ह्या दिल्या गेल्या पाहिजेत, त्या डिजिटल सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत, त्या या ठिकाणी मॅन्युअली सुद्धा दिल्या पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी की या याद्यांमध्ये कुठेही काटछाट होणार नाही किंवा कुठेही जास्तीच्या पद्धतीने टाकली जाणार नाही. हा सगळा गुंता चालू होतो. राज्य निवडणूक आयोगचे, केंद्रीय निवडणूक आयोग जे एकूण केंद्र सरकारचं ताटाकडचं मांजर झाले ते शेवटच्या क्षणापर्यंत ज्या याद्यांमध्ये बदल करतात त्यावेळेस विषय माझे भाजपच्या प्रवक्त्याला विनंती आहे, तुम्ही कृपया करून या ठिकाणी जागेवरची वस्तुस्थिती मूळ ज्या ठिकाणी उमेदवार नाही त्याची वस्तुस्थिती समजून घ्या. अशा प्रकारचे मतदार याद्यांमुळे घोळ हे भारत स्वतंत्र झाल्यापासून कधी झाले नव्हते. हे अलीकडच्या काळात रोज नवीन नवीन बदल दिसत आहेत. हे भारताच्या लोकशाहीसाठी घातक आहे. शेवटी सत्तेवर कोणतरी बसणार आहे, विरोधी पक्षात कोणीतरी राहणार आहे. आमचा अट्टहास नाही की आम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे, पण त्या ठिकाणी तुम्हाला जर सत्तेत जायचं असेल तर तुम्ही सरळ मार्गाने जा. अशा प्रकारचे डावपेच करून किंवा अशा प्रकारचे नका चुकीच्या भानगडी करून जाऊ नका, हेच आम्हाला त्यांना सांगणार. ठीक आहे, म्हणजे या निवडणुकीचे निकाल जे सध्या हाती येत आहेत ते मॅन्युप्युलेटेड आहे, निवडणूक आयोग कॉम्प्रोमाइज झालाय असा तुमचा थेट आरोप आहे. त्याबद्दल प्रकाश गाडेंना आणखी काही बोलायचं आहे, मी त्यांच्याकडे जातो. पण ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्यासोबत आहेत, मला त्यांच्याकडून सुद्धा त्यांची बाजू जाणून घ्यायची आहे. सुनील मोदीजी, जवळपास 160 जागांवर आता एनडीएच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. महागठबंधनला जे यश मिळेल याबद्दलचं विश्लेषण केलं जात होतं, विरोधी पक्षांकडून ते यश अजिबात मिळताना दिसत नाहीये. जदयू आणि भाजपला लोकांनी बिहारच्या जनतेनं पसंती दिली आहे, त्याची काय कारणं वाटतात तुम्हाला? नाही, नमस्कार. 2 मुद्दे मला मांडायचे आहेत. मी इलेक्शन कमिशनची वेबसाईट पाहतोय आणि त्याच्यामध्ये साधारणतः 110 ते 115 जागा या महायुतीला आणि 61 जागा 55 जागा एनडीएला असं दाखवत आहे. मी त्याच्यावर विश्लेषण केल्यानंतर 100 ज्या 10-15 जागा आहेत त्याच्यामध्ये आता अनेकदा 2 राऊंड 3 राऊंड 4 राऊंड झालेले आहेत आणि साधारणतः 27 ते 33 राऊंड होणे बाकी आहे. त्याच्यामधल्या ज्या एनडीएला ज्या 115 जागा महायुतीला दाखवत आहेत त्याच्यामध्ये 41 जागा अशा आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचं मार्जिन ह्या 4थ्या राऊंड पर्यंत 300, 400, 500 पेक्षा जास्त नाही. आणि तसं आमच्याकडच्या म्हणजे इंडिया आघाडीच्या ज्या 50 जागा 60 जागा दाखवत आहेत त्याच्यातल्या 15 जागा सुद्धा या आहेत. मला काय वाटतं की हा डिसाइडेड वोट थोडासा एक निम्म वोटिंग झाल्यानंतर हे आपल्याला डिसाईड करता येईल किंवा आपल्याला कळेल की बिहारच्या जनतेने नेमका कौल कुणाकडे दिलेला आहे. पण आत्ताच्या घडीला इंडिया महायुती पुढे आहे आणि त्यामुळं त्यांना सरकार बनवण्यासाठी बिहारच्या लोकांनी प्रथमदर्शनी सुरुवातीचा कौल दिलेला दिसतो, यात काही दुमत नाही. आता दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की इंडिया आघाडीनं एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये प्रचार करून लोकांच्या मध्ये एक चांगलं विकासाचं मॉडेल देऊन सुद्धा आम्हाला जर कमी मतं पडत असतील, आम्हाला जर कमी सीट्स मिळत असतील तर इंडिया आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते हे एकदा त्याच्यावर अनालिसिस करतील आणि नेमकं काय झालंय, कशामुळे झालंय, काय झालंय हा त्यातला मुद्दा. मी आज रोजी इलेक्शन कमिशन किंवा
कुठल्याही प्रोसिजरवर मतदार यादीवर आज रोजी बोलणं हे संयुक्तिक होणार नाही. ती बोगस होती, काय होती, घुसडली होती, काय होती. ठीक आहे. मतदार यादीमध्ये देशाच्या पातळीवर